नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वर्ग 10च्या संपूर्ण संस्कृत या पाठ्यपुस्तकातील पंचम पाठ स एव परमाणु अभ्यासणार आहोत. पृष्ठ क्रमांक आहे 27 म्हणजेच 27. विश्वस्य उत्पत्तीविषयी नैके सिद्धांता प्रतिपादितः. विश्वाच्या उत्पत्तीविषयी अनेक सिद्धांत प्रतिपादित झालेले आहेत. निर्माण झाले, प्रत्येकाने आपापल्या मतानुसार विश्वाच्या उत्पत्तीविषयी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांच्या माहितीतला एक सिद्धांत आपल्याला जाणवतो आणि तो म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत. नैके प्राचीनः सिद्धान्तः कालवशतां गतः नैके नूतनः च वैज्ञानिकैः स्वीकृतः. अनेक प्राचीन सिद्धांत, कन्सेप्ट, काही फॉर्म्युले हे कालवश गेले, काळाबरोबर नाश झाले, नवनवीन येत गेले, जुने मागे पडत गेले. अशी परंपरा आतापर्यंत चालत राहिली आणि पुढेही चालत राहील कदाचित. ॲटम इति शब्दः सर्वेषां सुपरिचितः एव. ॲटम शब्द सर्वांना माहीत आहे. सर्व लोक, सर्व विद्यार्थी ॲटमविषयी जाणतात. जेव्हा दोन राष्ट्रांमध्ये युद्ध होतं तेव्हा एखादं राष्ट्र ॲटम बॉम्ब टाकतं की काय अशा बातम्या यायला लागतात आणि आपल्याला कळतं की ॲटम बॉम्ब म्हणजे सर्वात मोठं शस्त्र आहे. ॲटम बॉम्ब म्हणजे सर्व विनाशक शस्त्र आहे. आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूलकारणं द्रव्यस्य. आधुनिक विज्ञानशास्त्रामध्ये ॲटम हेच मूळ कारण आहे द्रव्याचं. द्रव्य हे 5 आहेत. त्याला पंचमहाभूतसुद्धा म्हणतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. म्हणजेच पृथ्वी, धरा, धरणी, धरती. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू, हवा आणि आकाश ही पोकळी, ही गगन, हे अंतरिक्ष. अशा प्रकारे या 5 तत्वांची निर्मिती ॲटमपासून झालेली आहे. या 5 तत्वांच्या मुळाशी ॲटम हा एक घटक आहे. ॲटमच्याच एकत्रित येण्याने या एलिमेंटची म्हणजेच या घटकांची, या पंचमहाभूतांची निर्मिती होते. अणु, रेणू आणि परमाणु अशी त्याची अंतिम अवस्था आहे. परमाणु जो आहे तो विनाश पावत नाही, त्याला कुठला आकार नाही, तो डोळ्यानेही दिसत नाही, तो नित्य आहे, व्यापक आहे. प्राचीन शास्त्रे तु परमाणु निर्मिते मूल कारणम इति कथितम. प्राचीन शास्त्रामध्ये या एलिमेंटची म्हणजेच या पंचमहाभूतांची निर्मिती करणारे कारण आहे. परमाणु निर्मिते हे मूल कारणमिति कथितम. परमाणु वैशिष्ट्यानि महर्षिना कनाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानि. परमाणूची जी काही वैशिष्ट्य आहेत, परमाणू कसा आहे, त्याचा आकार, प्रकार, काळ, वेळ, तो नाश पावणारा आहे की अविनाशी आहे, अशा विषयी कनाद मुनींनी वैशेषिक दर्शनामध्ये त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. अस्मिन् विषये अधिकं संशोधनं शक्यम. आणि याविषयी अधिक संशोधन शक्य होऊ शकतं. अजून आपल्याला संशोधन करून त्याच्यावरती नवनवीन क्लुप्त्या किंवा विचार मांडता येतात. कोपऱ्यामध्ये एक प्रश्न आहे. किम यूयम बिग बँग सिद्धांत विषयी जाणीत. तुम्हाला बिग बँग विषयी काही माहिती आहे का? दुसरा प्रश्न आहे. विज्ञान अभ्यासक्रमे युष्माभिः ॲटम विषये किम किम पठितम. विज्ञान विषयामध्ये, सायन्स सब्जेक्टमध्ये तुम्ही ॲटम या विषयी अजून काय जाणून घेतलं? असे 2 प्रश्न आहेत. या 2 प्रश्नाचे उत्तरं आपल्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि नाही समजलं किंवा नाही आलं तर विचारायचं. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः स पुस्तकपठनी मग्न. अर्णव नावाचा जो काही विद्यार्थी आहे किंवा पाल्य आहे, तो आपल्या वडिलाकडे जपाकुसुम घेऊन गेला, म्हणजे फूल घेऊन गेला. आणि त्याचे वडील जे आहेत ते हे विज्ञान विषयाचे प्राध्यापक आहे.
ते पुस्तक वाचनामध्ये पुस्तक अध्ययनामध्ये मग्न होते, व्यस्त होते. तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्मेक्षिका वर्तते. त्यांच्याच जवळ एका टेबलावर मायक्रोस्कोप सूक्ष्मेक्षिका आहे. अर्णवः पितः अस्माकम् उद्यानात जपाकुसुमम आनीतं मया. आपल्या गार्डनमधून मी एक फ्लावर आणलेला आहे, फुल आणलेलं आहे. आपल्या बगीच्यातून, आपल्या उद्यानातून. कियंतः सूक्ष्म तस्य परागकणाः. किती सूक्ष्म त्याचे परागकण आहेत बघा बरं. पिता सूक्ष्मेक्षिकया पश्य तेषां कणानां रचना अपि द्रष्टुं शक्नोषि. त्या सूक्ष्मेक्षिकेमध्ये बघ त्यांची कशी रचना आहे आणि ते बारीक बारीक कण तुला दिसतील आणि तू बघण्यास समर्थ ठरशील. अर्णवः तथा करोति. अर्णव तसंच करतो. पिता किं दृष्टं तया. वडील म्हणतात की काय बघितलं तू तिच्यामध्ये. अर्णवः पितः अद्भुतं तत्. खूप आश्चर्यकारक आहे. वंडरफुल, खूप वेगळं आहे हो. सूक्ष्म कणेषु तस्य अंगाणी दृश्यन्ते. सूक्ष्म कणामध्ये त्याचे अंग दिसतात मला. बारीक बारीक सूक्ष्म कणांनी त्याचे अंग तयार झालेले आहेत असं मला दिसतंय या सूक्ष्मेक्षिकेमध्ये. पिता म्हणतो अर्णव एतानि पुष्पस्य अंगानी त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि. या पुष्पाचेच म्हणजे या फुलाचे जे काही बारीक बारीक अंग आहेत या किंवा या सूक्ष्मेक्षिकेमध्ये मायक्रोस्कोपमध्ये तू बघू शकतो. परंतु एतत् विश्वं परमाणुभ्यं निर्मितं. परंतु हे काही विश्व आहे हे या परमाणूंनीच निर्माण झालेलं आहे. ते परमाणवः तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते. परंतु ते जे काही सूक्ष्मकण म्हणजेच परमाणू आहे ते सूक्ष्मकण परमाणू तू या सूक्ष्मेक्षिकेमध्येच म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा बघू शकत नाही. अर्णव म्हणतो पप्पा परमाणु नाम किम. परमाणू म्हणजे काय. पिता अस्तु ठीक आहे सांगतो. कथयामि. मी सांगतो तुला. मुष्टिमात्रान तंडुलान महानसतः आनय. एक मुठभर तांदूळ तू किचनमधून आण. महानस म्हणजे काय तर किचन, आपलं स्वयंपाकघर. तंडुलान म्हणजे तांदूळ. मुष्टिमात्रान म्हणजे काय तर एक मुठभर. अर्णव तथेति उक्त्वा पाकगृहात तंडुलान आनयति. स्वीकरोतु भवान. तो पाकगृहात म्हणजे किचनमध्ये जातो आणि एक मुठभर तांदूळ घेऊन येतो आणि वडिलांना देतो आणि हे घ्या पप्पा तांदूळ. पिता अधुना इमं तंडुलं विभज. हे बारीक बारीक कर. याला फोड. अर्णवः तात कियान लघु अस्ति एषः. किती बारीक आहेत नाही. पश्यतु एतस्य भागद्वयं कथं यथा कथमपि कृतं मया. बघा बरं या एका तांदळाचे दोन भाग मी मोठ्या मुश्किलने केले. इतोपि लघुतरं भागं कर्तुं शक्यते वा. त्यांनी बारीक बारीक केलं, त्याला चूर्ण केलं त्याचं. तो याच्यापेक्षा अजून त्याचा तो बारीक करू शकतो का. यदि क्रियते तर्हि चूर्ण भवेत् तस्य. आणि जर तू करू शकतोस. अर्णव म्हणतो की पप्पा जर त्याचा बारीक जर केलं तर त्याचा पेट होऊन जाईल. पिता म्हणतात सम्यक उक्तम त्वया. बरोबर आहेस, खूप छान बोललास. यत्र एतद् विभाजनं समाप्यते यस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते सह एव परमाणु. वडील म्हणतात की बाळा जिथे विभाजन करणं शक्य होत नाही, जिथे विभाजन समाप्त होऊन जातं त्याच्यानंतर विभाजन होत नाही म्हणजेच तोडल्या जात नाही, त्याला अलग अलग केलं जात नाही, तो सूक्ष्म भाग म्हणजेच परमाणू. तो जो काही बारीक भाग आहे की ज्याचा विभाजन केलं जात नाही, ज्याच्यामध्ये भाग पाडला येत नाही, त्याला विभाजता येत नाही, दोन भाग करता येते त्याचे, तो म्हणजेच परमाणू. अर्णव म्हणतो द्रव्यस्य अंतिम घटकः मूलम तत्वं च परमाणुः सत्यम खलु. अर्णव म्हणतो पप्पा द्रव्याचं जे काही मूळ घटक आहे, द्रव्य कोणतं, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, या तत्वांचं जे काही अंतिम मूळ तत्व आहे तेच तर परमाणू आहे ना, हो की नाही. वडील म्हणतात सत्यम, बरोबर आहेस, अगदी बरोबर, तेच तर आहे, तेच तर मी तुला सांगू इच्छितो. अयम खलु हो कनाद महर्षी सिद्धांत. आणि हाच कनाद महर्षीचा सिद्धांत आहे. अपि जानासि परमाणु द्रव्यस्य मूल कारणम तेन महर्षीना प्रतिपादितम. तुला माहीत आहेस का की या परमाणू जे काही आहेत हे द्रव्याचे मूळ कारण आहे आणि तेच महर्षी कनादाने प्रतिपादित केलेले, सांगितलेले, स्पष्टीकरण दिलेले त्याच्यावर. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्वम पंचमे षष्ठे वा शतकी. आणि ते केव्हा सांगितलेले,
ख्रिस्तपूर्व इसवी सनापूर्वी 5व्या ते 6व्या शतकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आज करीब 2500 वर्षाहून अधिक वर्ष झालेत हे प्रतिपादित केलेले आहे आपल्या कनाद ऋषींनी. म्हणजे आजच्या विज्ञानाच्या 2500 वर्ष आपण पुढे होतो, ज्या पाश्चिमात्य लोक विज्ञान करतात त्याच्या. अर्ध म्हणतो तात महर्षींना कनादेन किम उत्तम परमाणुविषय. महर्षी कनादांनी परमाणुविषयी काय काय सांगितलेलं आहे. वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयम एव जानीमः. आपण तर त्यांचं नावच जाणतो, फक्त त्या महाभागाचं, त्या महान पुरुषाचं तर आपल्याला फक्त नावच माहीत आहे. त्यांच्या कर्माविषयी कर्तृत्वाविषयी तर काही जास्त माहिती नाही. पिता म्हणतात कनाद मुनींना प्रतिपादितम परमाणु अतींद्रिय. त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे की परमाणु कसा आहे, अतींद्रिय आहे. पंचज्ञानेंद्रियाने त्याला स्पर्श करता येत नाही, पंचज्ञानेंद्रियाने त्याला अनुभवता येत नाही, पंचज्ञानेंद्रियाने त्याला बघता येत नाही, पंचज्ञानेंद्रियाने त्याला ऐकता येत नाही. सूक्ष्म आणि सूक्ष्म आहे, ते फार मायक्रो आहे, दिसत नाही, ते मायक्रोस्कोपने सुद्धा दिसत नाही. निरवयव आणि त्याला कुठलाही अवयव नाही, तो निरवयव आहे. हात, पाय, नाक, कान, डोळा, लांबा, रुंदा, पतला, ठोकर, जाडा, गरम, थंड असं कुठलंही त्याला काही नाही, अवयव नाही. नित्य आणि तो नित्य आहे, शाश्वत आहे. पृथ्वीचा नाश होऊ शकतो, जलाचा नाश होऊ शकतो, पण यांच्या अंतिम तत्व जे आहे परमाणु, त्याचा नाश होत नाही. पृथ्वी छिन्न विच्छिन्न होऊ शकते. अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब जर टाकले तर पृथ्वीचे तुकडे होऊ शकतात, पृथ्वी जळून भस्म होऊ शकते. पण भस्म झाल्यावर सुद्धा जो परमाणु शिल्लक राहतो त्याचा मात्र नाश होत नाही. स्वयं व्यावर्तक आणि तो संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे. त्याचा अर्थ होतो आणि म्हणजेच सूक्ष्म आणि निरवय आणि नित्य आणि स्वयं व्यावर्तक आणि अशा प्रकारे. वैशेषिक सूत्रांनी इति स्वग्रंथेन तेन परमाणु व्याख्या कृता. वैशेषिक सूत्र या स्वतःच्या ग्रंथामध्ये कनाद मुनींनी त्या परमाणुविषयी व्याख्या केलेली आहे, सविस्तर सांगितलेले आहे. अर्णव का सा व्याख्या. अर्णव म्हणतो मग ती व्याख्या काय पप्पा. तर वडील म्हणतात त्याची व्याख्या सांगितली वडिलांनी ती एका श्लोकाच्या माध्यमातून. जाल सूर्य मरीचिस्तम यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणु स उच्यते. बघा आपल्या खिडकीतून किंवा झरोक्यातून घरामध्ये जो सकाळी सकाळी प्रकाश पडतो ना सूर्याचा, त्या प्रकाशामध्ये बारीक बारीक कण दिसतात बघा, अतिसूक्ष्म कण दिसतात. त्या सूक्ष्म कणाचा 6वा भाग म्हणजे परमाणु. त्या नजरेनं दिसणाऱ्या कणाचा 6वा भाग म्हणजे परमाणु होय. अशी व्याख्या इथे कनाद मुनींनी वैशेषिक सूत्राने या ग्रंथामध्ये केलेली आहे. अर्णव म्हणतो अहम तद्विषयी विस्तरेण पठितुम इच्छामि. मी त्याविषयी सविस्तर अभ्यासू इच्छितो पप्पा, स्टडी करू इच्छितो. वडील म्हणतात उत्तम, एक्सलंट, खूप छान. स्वः मम महाविद्यालय आगच्छ. उद्या माझ्या महाविद्यालयात, माझ्या कॉलेजात तू ये. तव जिज्ञासा निश्चयेन शामेत. तुझी जी काही जिज्ञासा आहे तिथे मी ती नक्कीच शांत करेल. कनाद विषयकानी नैकानी पुस्तकांनी संती. आणि तिथे अनेक कनाद मुनींनी लिहिलेली पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांचं तू अध्ययन कर आणि नक्कीच तुझं समाधान होईल, असं वडील त्या अर्णव नावाच्या पुत्राला म्हणतात आणि थांबतात.